बुद्धाच्या चितेस आग का लागली नव्हती? नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांनी भगवान गौतम बुद्धाचे नाव ऐकले आहे. त्यांचे जीवन, त्यांचे विचार आणि त्यांचा धर्म आजही संपूर्ण जगाला मार्गदर्शन करतो. पण आज आपण एका अतिशय रहस्यमय आणि कमी लोकांना माहीत असलेल्या घटनेबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, बुद्धवाणी या चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे. आपण या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवा. भगवान बुद्धाच्या चितेला आग का लागली नव्हती? ही घटना चमत्कार होती का? की यामागे काही धार्मिक किंवा तत्वज्ञानात्मक कारण होते? आजचा हा व्हिडिओ त्याच विषयावर आपल्याला माहिती देत आहे. बौद्ध ग्रंथातील माहिती, धार्मिक श्रद्धा, तत्वज्ञानात्मक अर्थ आणि ऐतिहासिक दृष्टिकोन काय होता या विषयावर आपण प्रक्षेपण करणार आहोत. या सगळ्यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण. भगवान गौतम बुद्धाचा जन्म लुंबिनी येथे झाला आणि त्यांनी सत्याचा शोध घेत घेत ज्ञानप्राप्ती बोधी येथे केली. सुमारे 80 वर्षाचे असताना उत्तर देशातील कुशीनगर येथे त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले. महापरिनिर्वाण म्हणजे काय? जन्म मृत्यूच्या चक्रातून कायमची मुक्ती, इच्छा, दुःख आणि अज्ञान यांचा पूर्ण अंत. बुद्धांनी मृत्यूपूर्वी आपल्या शिष्यांना काय सांगितले? सर्व संयोगी वस्तू नाश पावणाऱ्या आहेत. स्वतःच्या मुक्तीसाठी प्रयत्न करा. अप दीपो भवो अशी त्यांनी प्रेरणा दिलेली आहे. आणि तथागत भगवान बुद्धांची जी अंत्यसंस्काराची तयारी झाली याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर मल्लराजांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. बुद्धाचे पार्थिव स्वच्छ वस्त्राने गुंडाळले, चंदन सुगंधी लाकडे वापरून चिता रचली. सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा चितेला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, एक आश्चर्यकारक घटना घडली. ती कोणती? कितीही प्रयत्न केले तरी चितेला आगच लागत नव्हती. हे पाहून सगळे उपस्थित लोक चकित झाले. याचे कारण काय होते? याचे कारण महाकाश्यप थेर आणि खरे कारण काय आहे? बौद्ध ग्रंथ महापरिनिब्बाण सूतमध्ये यांचे कारण आपल्याला स्पष्टपणे सांगितलेले आहे. महाकाश्यप थेर कोण होते? भगवान बुद्धांचे अत्यंत श्रेष्ठ शिष्य होते. संघाचे पुढील नेतृत्व करणारे भिक्षू होते. कठोर तपश्चर्या आणि शिस्तीसाठी प्रसिद्ध त्यावेळी ते महाकाश्यप होते. महाकाश्यप थेर कुशीनगरपासून दूर होते. त्यांना बुद्धाच्या महापरिनिर्वाणाची बातमी उशिरा मिळाली आणि म्हणून बौद्ध परंपरेनुसार असे सांगितले जाते की महाकाश्यप थेर अंतिम दर्शनासाठी येईपर्यंत चितेला आग लागणार नव्हती. मित्रांनो, जेव्हा महाकाश्यप कुशीनगरला पोहोचले, त्यांनी बुद्धाच्या चरणाला वंदन केले, श्रद्धेने नतमस्तक झाले आणि त्याच क्षणी चितेला आपोआप आग लागली. ही घटना बौद्ध धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते. मग ही घटना चमत्कार होती की श्रद्धा होती? यावर आपण दृष्टिकोन आपला पाहूया. बौद्ध अनुयायाच्या दृष्टीने बुद्ध हे सामान्य मानव नव्हते. ते सम्यक संबुद्ध होते. त्यांच्या देहातही आध्यात्मिक तेज होते, म्हणून आग न लागणे करुणेचे प्रतीक होते. शिष्यावरचा अंतिम आशीर्वाद धर्मसंघातील एकतेचे चिन्ह होते. बुद्धांनी जरी चमत्कारावर भर दिला नाही तरी त्यांच्या जीवनातील काही घटना
श्रद्धेने चमत्कार म्हणून स्वीकारल्या गेलेल्या आहेत. मित्रांनो, मग तत्वज्ञानात्मक अर्थ काय आहे? काही विद्वान याचा प्रतिकात्मक अर्थ सांगतात. बुद्धांचे शरीर म्हणजे केवळ देह नव्हे, ते धर्माचे प्रतीक होते. योग्य वेळ येईपर्यंत धर्म नष्ट होणार नव्हता. म्हणून महाकाश्यप येणे म्हणजे संघाची पुढील जबाबदारी स्वीकारणे, धर्माचे सातत्य कायम राखणे. म्हणजेच चितेला आग लागणे देहाचा अंत. धर्माचा प्रवास सुरूच राहतो. यामध्ये ऐतिहासिक व वैज्ञानिक दृष्टिकोन काय होता? आधुनिक इतिहासकार असेही सांगतात, प्राचीन ग्रंथामध्ये श्रद्धा, प्रतीक आणि इतिहास यांचे मिश्रण असते. शक्यता अशीही आहे की ही कथा कालांतराने अधिक प्रभावी बनवली गेलेली आहे. लोकांमध्ये धर्माबद्दल श्रद्धा निर्माण करण्यासाठी बनवली गेलेली आहे, असे सुद्धा म्हणल्या गेलेले आहे. म्हणून इतिहासकार याला धार्मिक परंपरेतील कथा म्हणून पाहतात, शुद्ध वैज्ञानिक घटना म्हणून नाही. शेवटी याचा निष्कर्ष काय आहे? तर मित्रांनो, बुद्धाच्या चितेस आग का लागली नव्हती? याची उत्तरे वेगवेगळ्या स्तरावर आहेत. ती म्हणजे धार्मिक श्रद्धा, महाकाश्यप थेर यांची प्रतीक्षा, आध्यात्मिक अर्थ, करुणा आणि शिष्याची परंपरा, तत्वज्ञान, धर्माचा अखंड प्रवास आणि इतिहास, प्रतिकात्मक कथा. ही घटना आपल्याला शिकवते. बुद्धाचा देह नष्ट झाला, पण त्याचा धर्म आजही जिवंत आहे. मित्रांनो, हा विषय होता बुद्धाच्या चितेला आग का लागली नव्हती. विषय आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला बौद्ध धर्मातील अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे ते आम्हाला आपली प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.